नवही अध्याय पहिले मिया मती सारिखे वाखाणिले, आता उत्तरखंड वाहिले ग्रंथाचे ऐका. ही नेमकी ज्ञानेश्वरीच्या मध्यावरची ओवी आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीमध्ये सांगण्याचं ठरवलं आणि तो ज्या ग्रंथातून सांगितला तो हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. तर हे सांगताना त्यांनी सुरुवात केली आणि हा खरं तर एक अत्यंत अभिनव अशा प्रकारचा प्रयोग होता. म्हणजे कोणत्या अर्थानं की त्यांच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी कुणीही संपूर्ण भारतातल्या कुठल्याही भाषेमध्ये भगवद्गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. संस्कृतमध्ये भरपूर ग्रंथरचना झाली होती तोपर्यंत, कारण मुळात हा जो ग्रंथ होता भगवद्गीता तो संस्कृतमध्येच होता. त्यामुळे संस्कृतमधल्या ग्रंथावरती संस्कृतमध्ये भाष्य लिहायचं ही एक परंपरा आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रतिष्ठित झाली होती, प्रस्थापित झाली होती. आणि हा व्यवहार चाललेला होता. म्हणजे आद्य शंकराचार्यांनी पहिल्यांदा भगवद्गीतेचा अर्थ सांगितला, भाष्य लिहिलं आणि त्याच्यानंतर इतरही लोक लिहित राहिले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी सुद्धा अनेक भाष्ये संस्कृतमध्ये उपलब्ध झालेली होती. खरं तर शंकराचार्यांनी त्यांच्या गीता भाष्याच्या प्रारंभी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला असं म्हणता येतं की आचार्यांच्या अगोदर असे प्रयत्न नक्कीच झालेले होते आणि ते प्रयत्न पुढे ठेवून आचार्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी आपलं भाष्य लिहिलं. प्रसंगी ते प्रयत्न काही त्यातले खोडून काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आचार्यांच्या आधी कदाचित तशी भाष्य असतील, परंतु आपल्याला ती उपलब्ध नाहीत. त्यामुळं आपण आताच म्हणू शकतो की शंकराचार्यांचं गीता भाष्य हे पहिलं गीता भाष्य आहे संस्कृतमध्ये लिहिलं. मग आता ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा देशी भाषेत म्हणूयात आपण, म्हणजे संस्कृत सोडून इतर. मग काही लोक त्या भाषेला किंवा त्या भाषांना प्राकृत असंही म्हणतात आणि त्या प्राकृत भाषेचे अनेक आविष्कार आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी बोलली जात होती ती महाराष्ट्री प्राकृत म्हटलं. आणखी कुठे कुठे म्हणजे उदाहरणार्थ मगध देशामधली मागधी आणि शूरसेन देशामधली म्हणजे मथुरा परिसरातली शौरसेनी आणि तिकडे वायव्येकडच्या भागात लोक जे बोलत होते ती प्राकृत म्हणजे पैशाची अशा प्रकारची भाषा लोक वापरत होते. त्या सगळ्या भाषांमध्ये काय म्हणत त्याला कुठेही तुम्हाला भगवद्गीतेवरती असं भाष्य केलेलं दिसत नाही. आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्री प्राकृत नावाची जी अगोदरची भाषा महाराष्ट्रामध्ये कित्येक हजार वर्षांपासून सुरू होती, म्हणजे प्रचारामध्ये होती, तिचं रूपांतर होत 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 ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापर्यंत त्या भाषेला आज आपण ज्या भाषेला मराठी भाषा म्हणतो तसं स्वरूप प्राप्त झालं. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर सुद्धा नुसतंच ते स्वरूप नव्हे तर त्या प्रकारच्या स्वरूपामध्ये ग्रंथरचना सुद्धा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे 1272 इसवी सन नव्हे शक, तर त्याचा इसवी सन म्हणजे 1290 हे साल. तर या सालात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली त्याच्या अगोदर 25-30 वर्ष काय म्हणतात त्याला मराठीमध्ये अर्थात गद्य मराठीमध्ये, म्हणजे ही ज्ञानेश्वरी हे पद्य आहे, हे काव्य आहे. तर गद्य मराठीमध्ये खूप चांगला महत्त्वाचा ग्रंथ लिहिला गेला ज्याचं नाव लीळाचरित्र. महानुभाव संप्रदायाचे जे प्रवर्तक होते चक्रधर स्वामी त्यांचं चरित्र त्यांच्या एका वर्तुळातून म्हणूयात शिष्य प्रशिष्यांच्याकडनं ते लिहिलं गेलं आणि त्याचं नाव आपल्याला लीळाचरित्र असं परंपरेने सांगितलेलं आहे. तर ते लीळाचरित्र हा अत्यंत चांगला ग्रंथ आहे, गद्यामध्ये आहे विशेष म्हणजे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तत्वज्ञानाची चर्चा आहे. लक्षात घ्या. आता ही तत्वज्ञानाची चर्चा त्यांनी कशामध्ये केली, ती गद्य भाषेमध्ये केली. आणि गद्य भाषेमध्ये तत्वज्ञानाची चर्चा ही खूप अगोदरच्या काळापासून संस्कृतमध्ये होत होती. निश्चितपणे हा जो सगळा भगवद्गीतेवरचा भाष्यांचा व्यवहार आहे किंवा इतरही अनेक अशा प्रकारचे ग्रंथ, शास्त्रग्रंथ आपण ज्यांना म्हणतो, ते शास्त्रग्रंथ हे अशा पद्धतीने गद्य भाषेमध्ये लिहिण्याची प्रथा त्यावेळेला पडलेली होती. आणि स्वतः चक्रधरांनी आणि त्यांच्या शिष्य प्रशिष्यांनी तीच पद्धत अंगीकारली, म्हणजे विशेषतः तत्वज्ञानासाठी गद्यामध्ये व्यवहार हा सगळा झाला. इतकंच नव्हे, हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचा व्यवहार गद्यामध्येच करणं योग्य, पद्यामध्ये करू नये. पद्य म्हणजे आपण गाणं असतं ना, एक प्रकारचं गीत असतं पद्य म्हणजे. अशा प्रकारचा मी आदेश नाही म्हणणार, परंतु अशा प्रकारची सूचना ही चक्रधरांनी त्यांच्या शिष्यांना दिलेली
होती. म्हणजे असं झालं की त्यांच्या त्या चरित्रामध्येच असा एक उल्लेख आहे, चरित्रामध्ये किंवा कदाचित नंतरच्या कुठल्या तरी ग्रंथामध्ये असलेल्या चरित्रात किंवा स्मृती स्थळामध्ये, की एक कोणीतरी रवळा नावाचा एक कुंभार त्या काळामध्ये होता आणि तो चांगला गायक होता आणि त्याच्याकडे चांगला एक मेळा असायचा गायकांचा. आणि तो एकदा त्यांच्याकडे आला, मेळे नसे आला, म्हणजे त्याचा तो ग्रुप ज्याला म्हणत आपण गाणाऱ्या लोकांचा, म्हणजे साथ करणाऱ्या, वाजवणाऱ्या, म्हणणाऱ्या, म्हणजे ध्रुपद धरणाऱ्या वगैरे अशा लोकांचा एक समूह तो त्यांच्याकडे आला आणि त्यांना आपली पदं म्हणून दाखवली. आणि त्या पदांमधनं त्यांनी काय केलं होतं, उपनिषदांचा अर्थ सांगायचा प्रयत्न केलेला होता, ब्रह्मविद्या सांगायचा प्रयत्न केलेला होता. आणि नंतर त्यांनी नमस्कार केला स्वामींना आणि निघून गेला. स्वामींनी काही त्याला फारसा प्रतिसाद दिला असं काही त्याच्यामध्ये नमूद नाही. पण तो गेल्यानंतर तिथल्या इतर लोकांनी विचारलं की बाबा गीतू कैसा झाला, हे त्याचं जे गाणं त्यांनी म्हटलं ते कसं आहे. तर त्याच्यावरती त्यांनी नापसंती व्यक्त केली की अशी की आत्मा काही गीती गावोय, आत्मा गाता येईल का कोणाला. म्हणजे आत्मवस्तूविषयक जो व्यवहार होईल भाषेमधला, तो पद्यामध्ये, गाण्यामध्ये, काव्यामध्ये नाही होऊ शकणार. तो शास्त्राचा व्यवहार असल्यामुळे, ब्रह्मविद्येचा व्यवहार असल्यामुळे तो गद्यातच व्हायला पाहिजे असं चक्रधरांचं एकूण मत दिसलं. आणखीन एक अशाच प्रकारची लीळा आहे, कदाचित याच लीळेमधला तो भाग असेल, आता नेमकं आठवत नाही. तर ते असं म्हणाले की कसा झाला, तर त्याचा निर्वंश होईल असा झाला. तर हे कदाचित मला नंतरच्या काळात कोणीतरी केलेला प्रक्षेप दिसतो, कारण स्वामी एखाद्याला अशी शापवानी कशी उच्चारतील, केवळ एखाद्याने गाणं म्हटलं किंवा गाण्याच्या माध्यमातून ब्रह्मविद्या सांगितली म्हणून. त्यामुळे ते इतके काही म्हणणार नाहीत असं मला वैयक्तिक वाटतं. आता तो त्यांचा मुद्दा आहे. पण सांगायची गोष्ट कशी होती की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये संस्कृतमध्ये काय किंवा अगदी अलीकडच्या काळात त्यांच्या मराठीमध्ये काय, ब्रह्मविद्येचा व्यवहार, शास्त्रचर्चा, मोक्षासंबंधीची इत्यादी इत्यादी जी होत होती, देवतेसंबंधीची, ती गद्यामधून करण्याची प्रथा होती. मग संस्कृतमध्ये असेल किंवा प्राकृत म्हणजे मराठीमध्ये असेल, इथल्या संदर्भात बोलायचं म्हणजे. तर अशा प्रकारचा जो एक प्रघात होता तो ज्ञानेश्वर महाराजांनी मोडला असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी अशा पद्धतीने शास्त्रचर्चा ही काव्याच्या माध्यमातून करायचं ठरवलं. त्याच्यामुळे त्यांच्या समोर बसणारा जो श्रोतृवृंद होता, आता आपण हे जाणतो की नाही, आपल्या वेदांत ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की या सगळ्या शास्त्राचा अधिकारी कोण, तर मग तो साधारण चतुष्टय संपन्न असलं पाहिजे, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व हे त्याचं क्वालिफिकेशन आहे, म्हणजे ही पूर्वअट आहे. अशा पद्धतीने जे असतील तेच या श्रवणाला पात्र ठरतील असं शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं ब्रह्मसूत्राचं जे पहिलंच सूत्र आहे, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथ म्हणजे आता, ब्रह्मजिज्ञासा म्हणजे आता आपण ब्रह्मजिज्ञासेचं काय म्हणून त्याला समाधान करूयात, हा तो ग्रंथ झाला. तर अथ शब्दाच्या अर्थावरती त्या सगळ्या भाष्यकारांनी जो खल केलेला आहे तो महत्वाचा आहे. आता म्हणजे आता, आता म्हणजे काय, याच्या पूर्वीच्या पेक्षा आता एक वेगळं काहीतरी सुरू झालं. आता म्हणजे आत्तापर्यंत जे झालं ते आणि आता, तर त्याच म्हणतात की आता म्हणजे आत्तापर्यंत हा जो कोणी श्रोता असेल त्यानं साधन चतुष्टय संपन्न झालेलं असलं पाहिजे, म्हणजे विवेक, वैराग्य, क्षमदम इत्यादी इत्यादी आणि शेवटी मुमुक्षत्व, हे चार त्याच्यामध्ये गुण असले पाहिजेत. तरच तो आता म्हटल्यानंतर तो बसू शकतो आणि तो ऐकू शकतो. तर असा त्या आताचा अर्थ आहे. तर ज्ञानेश्वर महाराज हे काहीतरी वेगळं सांगतायत, म्हणजे कदाचित हे चार नसतील असं काय त्यांनी म्हटलेलं नाही कुठे, म्हणजे हे असेल तर छानच आहे, म्हणजे कळतं मुद्दा नाही आपल्याला. पण त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली आणि ती स्पष्टपणे नाही सांगितली, म्हणजे हे असलंच पाहिजे असं नाही. ते त्यांच्या श्रोत्यांना उद्देशून जेव्हा जेव्हा काही काही म्हणतात ना, त्याच्यातलं फार महत्वाचं असतं. त्याच्यातलं एक त्यांची ओळी अशी आहे की तुम्हा रसिका जोगे व्याख्यानं शोधावया लागे. तुमच्या पुढे काही सांगणं हे अवघड आहे. तुमच्या पुढे हे व्याख्यान मला मुद्दाम विचारपूर्वक मांडावं लागतं, शोधावं लागतं. का? तुम्हा रसिकांजोगी, कारण तुम्ही रसिक आहात. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची, समजणाऱ्याची जी काही पात्रता असते त्या पात्रतेमध्ये तो रसिक असला पाहिजे हे गृहीत आहे. आणि असं काही कुठे दिसत नाही ना, म्हणजे हे जर एक दादा महाराजांची परंपरा सोडली तर कुठेही ज्ञानेश्वरीचा श्रोता जो अधिकारी असतो वाचनाचा, श्रवणाचा किंवा निरूपणाचा सुद्धा, तो रसिक आहे असं जर तुम्ही म्हटलं तर सगळे लोक तुमच्याकडे असं बघतील, असं कसं
वैराग्य संपन्न माणूस रसिक असून कसं काय चालेल? असंच आहे ना सगळं. म्हणजे हा सगळा व्यवहार त्याच पद्धतीने चाललेला आहे. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही संस्थेत जा. तर तसं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाही, तुम्हा रसिकाजोगे व्याख्यान शोधावया लागे. तर ही त्यांची एक अट आहे की हे जे कोणी श्रोते समोर बसलेले आहेत ते रसिक श्रोते आहेत, आणि म्हणून त्यांच्यासारखं जे व्याख्यान असेल ते रसयुक्त असलं पाहिजे. आता रसिक शब्दाचे दोन अर्थ बरोबर. म्हणजे एखादी व्यक्ती, तिला आपण रसिक म्हणतो. म्हणजे हा रसिक म्हणजे काय, की तो रसास्वाद घेऊ शकतो, त्याला कळतो की हा कुठला रस आहे, आणि मग तो रसास्वाद घेऊन तो आनंदित होतो. म्हणजे तो एक मुद्दा आहे ना. रस असल्यानं काय होतं, तो एक प्रकारचा वेगळा काव्यानंद वगैरे वगैरे असतो. आणि काव्यानंदाला ज्ञानेश्वर महाराजांच्या कदाचित पूर्वी किंवा नंतर, मला आठवत नाही कुठले ते, पण ब्रह्मानंद सहोदर असतो काव्यानंद. म्हणजे कुठेतरी संबंध आहे. अजिबात ब्रह्मानंद घेणाऱ्या लोकांनी काव्यानंदाला टाकून द्यावं, किंवा काव्यानंदात मशगूल असणाऱ्या लोकांनी ब्रह्मानंदाच्याकडं बघूच नाही, असं थोडंच आहे. हे दोन्ही व्यवहार एकाच माणसांनी निर्माण केले, म्हणजे एकाच मनुष्य जातीने निर्माण केले आहेत आणि एकाच भाषेमध्ये निर्माण झालेले आहेत. म्हणजे मग कदाचित जेव्हा संस्कृत असेल, कदाचित ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ती मराठी असेल. तर हा झाला एक अर्थ रसिक शब्दाचा. आणि रसिक शब्दाचा दुसरा अर्थ रसयुक्त. दुसरा काय अर्थ? रसयुक्त, रसाने, रसाळ. तो तर पाणिनीचं व्याकरण वगैरे त्याच्या 10 भानगडीत, त्याच्यात आपल्या शरीराचं काही कारण नाही. त्यामुळं जेव्हा ते म्हणतात ना की माझा काय मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके. म्हणजे अक्षर रसिक आहेत ती, म्हणजे रसाळ आहेत. म्हणजे व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा हा शब्द वापरला जातो रसिक, तेव्हा तो रसास्वाद घेणारा, आस्वादक असा त्याचा अर्थ असतो. आणि शब्दांच्या संदर्भात जेव्हा त्याचा वापरला जातो रसिक शब्द, तेव्हा त्याचा अर्थ रसाळ, रसयुक्त. तेव्हा तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावया लागे. ते कसं असणार आहे? ते व्याख्यान देखील रसिकच असणार, म्हणजे रसाळ असणार. तर ही जी काही टीका गीतेवरची आहे, भगवद्गीतेवरची आहे, ती अशा पद्धतीने रसिक लोकांसाठी रसाळ असणारी ती टीका आहे. आणि मग तुम्हाला तुकोबारायांच्या अभंगातून, नामदेवरायांच्या अभंगातून तुम्हाला असं दिसेल की रसनिर्मितीची काही त्यांना म्हणजे वर्ज नाही आहे. जसं ते आता ते चक्रधरांनी जरी सांगितलं तरी ते नंतरच्या काळातल्या महानुभावांनी ऐकलंच असेल असं नाही. त्यांनी ब्रह्मविद्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता भागवताच्या 11व्या स्कंदावरती, की ज्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलं, उद्धवाला उपदेश केला ना. जसा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केला, तसंच आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णांनी एक उपदेश उद्धवाला केला. तर तो उपदेश कुठे आला? हा जसा भगवद्गीतेचा उपदेश महाभारतामध्ये, तसा उद्धवाला केलेला उपदेश हा भागवतामध्ये, भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये तुम्हाला तो उपदेश उद्धवाला केलेला आढळून येतो. तर हे दोन्ही ग्रंथ, दोन्ही उपदेश श्रीकृष्णाने केलेले असल्यामुळं वारकऱ्यांना ते मान्य आहेत. गीता भागवत करीत श्रवण असं म्हणतात ना तुकोबर आहे. म्हणजे गीता एक प्रमाण आहे आणि भागवत हे दुसरं प्रमाण आहे. मग त्या गीतेचा अर्थ सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी. हे महत्वाचंच काम केलं, पाया घातला आपण म्हणतो अशा प्रकारे. पण आणखीन एक जे करायला पाहिजे होतं ते त्यांच्याकडून राहून गेलं. ते कोणतं? तशाच प्रकारे भागवताचा म्हणजे 11व्या स्कंदाचा अर्थ सांगायला पाहिजे होतं की याच्यात तो उपदेश आहे. आणि हे जे आहेत ना, कृष्ण हा जसा अर्जुन हा जसा श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा म्हणजे आतेभाऊ, तसा उद्धव हा श्रीकृष्णाच्या चुलत्याचा मुलगा म्हणजे चुलत भाऊ. म्हणजे उद्धव आणि अर्जुन हे चुलत आतेभाऊ, चुलत आतेमामे भाऊ असं ते म्हणजे दोघांचं काही सांगायचं झालं समजा. आता अलीकडच्या काळात नातेवाईक शब्द कोणी वापरत नाही. ते म्हटलं तर खूप लांब लांबच्या नात्यासाठी सुद्धा आपल्याला एक शब्द असतो बघा, सामासिक वगैरे वगैरे. तो पार गेला आता असो, म्हणजे आता तो वेगळा मुद्दा आहे. पण अशा पद्धतीने तो उद्धव आहे आणि तोही तेवढाच अधिकारी होता आणि त्याला आचार्य मानलं जातं भक्ती परंपरेमध्ये, वारकरी परंपरेमध्ये सुद्धा. हा त्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. तर मग तो उपदेश केला आणि त्याच्यावरचं भाष्य एकनाथ महाराजांनी दिलं आणि ते परिपूर्ण झालं मग एकूण संपूर्ण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. म्हणून गीता भागवत करीती श्रवण हा मुद्दा आला. तर तशा प्रकारे जसं वारकऱ्यांना मान्य आहेत श्रीकृष्णाचे ग्रंथ हे दोन, तसेच महानुभाव संप्रदायात सुद्धा श्रीकृष्णाला देवाचा अवतार मानलेला आहे. आणि त्यामुळं
त्यांनाही हे दोन्ही ग्रंथ प्रमाणित. मग त्यांच्या नंतरच्या काळात गीतेवरती सुद्धा लोकांनी भाष्य केली बरं का मराठीमध्ये, परंतु ती गद्य आहेत, ती पद्य नाहीत बहुतेक, आणि ती काय फारशी कोणी मान्यता त्याला दिलेली नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्यामध्ये एक पंडित होऊन गेले, भास्कराचार्य म्हणतात त्यांचं नाव, भास्कर भट बोरीकर. तर त्यांनी त्या 11व्या स्कंदावरती भागवतातल्या म्हणजे उद्धवाला केलेल्या उपदेशावरती मराठीमध्ये काव्य लिहिलं, आणि ते मान्य आहे मानभाव संप्रदायाला. त्यांचे 7 ग्रंथ म्हणून 7 ग्रंथ मानले जातात लीळाचरित्रानंतर, म्हणजे प्रमाणात म्हणत काही प्रमाणामध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे त्या भाष्याचा. आणि त्यांनी नाव काय दिलं माहिती आहे, आणि ते फार महत्वाचं वाटतं मला. म्हणजे बघा ग्रंथाचं नामकरण कसं केलं त्यांनी त्याला नाव दिलं उद्धव गीता. म्हणजे आता इथे या ग्रंथाला आपण काय म्हटलं, भगवद्गीता म्हटलं. भगवद्गीता या शब्दाचा अर्थ काय की भगवंताने गायलेली. भगवद्गीता उपनिषद असं म्हटलं जातं, पण म्हणजे भगवंताने गायले किंवा गायलेलं असं आहे ते. तर मग आता तशाच पद्धतीने उद्धवाला जेव्हा उपदेश करतात तो श्लोकातच आहे, मग तिथे सुद्धा ती एक भगवद्गीताच आहे. पण मग त्याला कसं काय परत नाव द्यायचं भगवद्गीता, कारण भगवद्गीता म्हटल्यानंतर डोळ्यापुढे आपल्या पटकन काय उभं राहतं चित्र, किती गोष्टीने अर्जुनाला केलेला उपदेश. म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, भास्कर भटांनी त्यांनी त्याला नाव दिलं उद्धव गीता, म्हणजे उद्धवाला गायलेलं, उद्धवाच्या पुढे सांगितलेलं जे ते उद्धव गीता. मग त्या अर्थानं जर आपल्याला याच्यासाठी शब्द परत घ्यायचा असेल, वेगळा शोधायचा असेल भगवद्गीतेसाठी, म्हणजे हे बघा जो सांगतो तो महत्वाचा असतो, याच्याबद्दल काय वाद असायचं कारण नाही, पण ज्याला सांगितलं जातं तोही महत्वाचा असतो. म्हणजे ॲड्रेसही म्हणतात, ज्याला ॲड्रेस केलेलं आहे तिथं उद्धवाला, म्हणून ती उद्धव गीता म्हटली. आणि इथे अर्जुनाला म्हणून याला अर्जुन गीता म्हणू शकतो आपण म्हणजे. आणि जर मानभाव लोक तरी काय त्याला आक्षेप घेणार नाही असं त्याचा अर्थ आहे. अर्थात तसं कोणी करणार नाही, कारण रूढ झालेलं आहे, आणि रूढी ही अत्यंत महत्वाची असते भाषिक व्यवहारामध्ये सुद्धा. तर मुद्दा असा आहे की अशा पद्धतीने त्यांच्यात सुद्धा पुढे लोकांनी पद्यामधून काव्यामधून प्रयत्न केला. भले स्वामींनी काही काय सांगितलेलं असं ना, पण निदान त्यांनी उपनिषदांचा अर्थ जेव्हा तो रवळा कुंभा सांगायला लागला तेव्हा त्याच्याबद्दल नापसंती व्यक्त केली. आणि आत्मा नावाची जी गोष्ट आहे ती गीतामध्ये सांगता येत नाही, गीतातून व्यक्त होत नाही, म्हणजे काव्यातून वगैरे वगैरे वगैरे. आता एक मुद्दा असा येतो बरं का, म्हणजे मी आता हे तुमच्या पुढेच मानतोय, त्याला लाऊड थिंकिंग म्हणतात, मी काय त्याचा फारसा त्याच्यावरती विचार केलेला नाही. आता हा ओवी जो आहे ना, ओवी हा गाण्याचाच फॉर्म आहे. केली गावं आहे आयसी, ज्ञानेश्वर महाराज हे गाणंच आहे. त्यामुळे असं म्हणायला जागा नाही त्यांना की नाही ते पद्य म्हणजे त्यांनी पद बांधलं आणि त्या पदातून कसं काय, म्हणजे गाण्यातून कसं व्यक्त होईल. शब्द वेगळे, ओव्यांच्याकडे आपण शब्द म्हणून नुसते पाहिलं आणि ते तसे वाचित राहिलो तर तो एक प्रकार झाला, मग त्याला ते गाणं नाही म्हणणार. पण म्हणजे तशा प्रकारचे ओवी हा छंद होता का तेव्हा नाही, ओव्या गायला जायच्या असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतो. त्यामुळं त्यांनी सुद्धा आत्मा गीती गावोय हे पुढे त्यांना स्वीकारावं लागलं. आणि हा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रभाव मुळात, कारण हे ज्ञानेश्वरी नंतरचं आहे. त्यांची जी उद्धव गीता आहे ना महानुभावांची, त्याच्यामुळं त्या उद्धव लक्षात आलं भास्कर भटांचे, कारण हे ज्ञानेश्वरी चांगली पॉप्युलर होताना दिसते आहे, लोक ती ऐकतात गातात, मग आपण सुद्धा असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की उद्धव गीता नावाचा ओवीबद्ध असा ग्रंथ लिहिला, हे मला सांगायचं आहे. असो, तर मग याच्यात माऊलींचं वेगळेपण काय, अगोदरचा जो व्यवहार सगळा गद्यामध्ये व्हायचा, आत्मविषयक चर्चा ज्याला म्हणतो. मग आता हे बघा ना, त्या 9व्या अध्यायात ते काय म्हणताय, सततम कीर्तन तुम्हा विष्णू कृष्ण गोविंद हे नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. गाण्याचा विषय तो, म्हणजे शब्दातून जी काही रसनिर्मिती होईल ती होतीच, म्हणजे ती ज्ञानेश्वरी ते करून दाखवत आहेत. पण गाण्यातनं आणखीन एक प्रकारची वेगळी रसनिष्पत्ती होत असते. आणि म्हणून नामदेवरायांनी काय म्हटलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, त्याच्यात तर त्यांनी नृत्य टाकलं आणखीन. म्हणजे आणि हे जे आहे ना काय म्हणत त्याला
संगीत हा जो शब्द आहे, संगीताची व्याख्या काय मुळातली? आपण संगीत म्हणजे फक्त जे गातात लोक तेवढं समजतो, पण मुळात संगीताची व्याख्या तशी नाही. संगीतात या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे गीत, वाद्य आणि नृत्य या तिघांचाही, म्हणजे गाणं, नर्तन आणि वाद्य, त्याचा साथ ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्यांचा समावेश होतो. त्यामुळे कीर्तन हे अशा प्रकारे परिपूर्ण संगीत आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला संगीताचे तुकडे मिळतात. म्हणजे आता नृत्यात संगीत असतं ना, काहीतरी ते गातात, लक्षात घ्या, पण तिथे महत्व त्या नृत्याला असतं, म्हणून आपण गायनाकडं त्याच्यात कानाडोळा करतो. पण खरं संगीत जे आहे, म्हणजे जे मुळात भरत मुनीला वगैरे अपेक्षित आहे, जे नंतरच्या काळामध्ये शारंगदेवांना अपेक्षित आहे, म्हणजे त्या संपूर्ण संगीतावरचा पहिला महत्वाचा ग्रंथ म्हणजे शारंगदेवांचा, जो देवगिरीच्या दरबारात असताना त्यांनी लिहिलेला आहे. यादवांच्या काळातली गोष्ट आहे, संगीत रत्नाकर. तर ते म्हणजे हा सगळा एकत्रित भाग आहे. म्हणजे इथं नृत्याबद्दल फारच, पण हे बघा ना, तर तिथे परत नाच शब्द येतो ना, कीर्तनाचे आणि नटनाचे, आणि तिथे तुम्हाला ते कनेक्ट करता येतं. म्हणजे एके दिवशी महदा इसेने चक्रधारांना विचारलं, बाई नाही की गोसाव्यांना विचारलं, काय की पंढरी एवढा नट नाचू कायचा? पंढरी तितकं कसं काय, म्हणजे पंढरीत एवढे लोक कसे जमतात वगैरे असं नाही विचारलं त्यांनी. प्रत्यक्ष तिथे काय येऊन करतात, काय लोक तर नटनाच करतात. तर तिथे ते नृत्य आहे. म्हणजे थोडक्यात मुद्दा काय की या संप्रदायाला रस ज्याला म्हणतो आपण, आस्वाद ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातून आपण परमात्म सत्तेचा आनंद लुटू शकतो वगैरे वगैरे, ह्या गोष्टी वर्ज्य नाहीत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथे काय म्हणतात बघा, की आम्ही काय केलं आत्तापर्यंत 9 अध्यायामध्ये काही एक गोष्ट सांगितली, आणि आता हे पूर्वखंड झाला. 18 अध्याय भगवद्गीतेचे 9 झाले सांगून लिहून, आता ते 10व्या अध्यायामध्ये वळलेले आहेत. म्हणजे उत्तराखंडकडे वळले. उत्तरखंड म्हणतो, पूर्वार्ध उत्तरार्ध, हा झाला पूर्वार्ध आत्तापर्यंत सांगितलेला. आता उत्तरार्धात ते काय करतायत किंवा अगोदर त्यांनी काय केलेलं आहे, थोडक्यात ते आपल्याला सांगतायत की एवं 9 अध्याय पहिले मिया मती सारिखे वाखाणिले. आणि पुढे मग काय म्हणतात, पुढे काय म्हणतायत, आता उत्तरखंड उवाइले ग्रंथाची ऐका. आणि आत्ता मी काय करतोय, उत्तरखंड सांगायला सुरुवात करतो, केलेली आहे. म्हणजे कारण 10व्या अध्यायात काय आधीच काही प्रस्तावना झालेली आहे. कशी, जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगितली, ज्या ठिकाणी विभूती आणि प्रतिविभूती, प्रतिविभूतीचा अर्थ विभूती आणि इतर इत्यादी मुख्य काही असतात आणि काही गौण असतात, म्हणून तिथं गौण विभूती असा अर्थ लावलाय. प्रस्तुत अर्जुना सांगितलेली ते विदग्धा रसवृत्ती म्हणे पहिलं कथा, ती जी कथा आहे सांगितलेली अर्जुन. आणि हे बघा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात भगवद्गीतेची टीका करताना, भगवद्गीता हा ग्रंथ आहे असं ते म्हणत असते ठिकठिकाणी, पण ते म्हणतात की कथा आहे मुख्य, म्हणजे निदान मी तरी तिला कथा म्हणूनच सादर करतोय. तुझी माझी मिळणी वाढीनली जी कहाणी, आता ही कथा ऐका असं अनेक ठिकाणी ते कथा वापरतात. म्हणजे मी गोष्ट सांगतोय, ही गीतेचं भाष्य नाही, ही एक गीतेची गोष्ट आहे. भाष्यातून रसनिर्मिती होत नाही, रसनिर्मिती गोष्टीतून होते, म्हणजे कथेतून होते, म्हणजे कहाणीतून होते. तर मग ते काय म्हणतायत की ही जी काय म्हणत त्याला सांगितली, आतापर्यंत सांगितलं, आता काय होते पुढे सांगणार आहेत ते कोण कोणाला काय सांगणार आहेत, अर्जुनाला कृष्ण विभूती प्रतिविभूती सांगणार आहेत. आता ते मी कथा सांगणार आहे तुम्हाला, ते कशी सांगणार आहे, ते विदग्धा रसवृत्ती, ते कसे सांगणार आहे मी, ही विदग्धा रसवृत्ती म्हणजे आता पहा बरं का, विदग्ध याचा एक अर्थ विद्वत्पूर्ण अशी, बरोबर, आणि शिवाय रसवृत्ती ते रसांच्या साह्याने मी सांगणार आहे. म्हणजे इथे हा तुम्हाला फरक दिसला. अगोदरचे लोक फक्त विदग्धतेने सांगायचे, आता इथे काय होतंय, विदग्धा रसवृत्ती म्हणी पहिलं कथा आहे. मग आता ही कथा जी सांगायची ना, ते कथा सांगण्यासाठी भाषा कोणती निवडलेली आहे मी, मराठी, म्हणजे देशी.
मराठी भाषेत दुसरा शब्द कोणता, कोणती भाषा ही देशी, आणखीन एक शब्द कोणता प्राकृत, आणखीन एक शब्द कोणता महाराष्ट्र. हे सगळे शब्द तुम्हाला आढळतील आलटून पालटून कुठेतरी. तर ती जी देशी भाषा आहे ती, मग असं जर लोकांनी विचारलं म्हणेल कथा चांगली गोष्ट आहे सांगताय, पण तुम्ही मग संस्कृतमध्ये काय नाही सांगत. संस्कृतमध्ये विद्वत्ता तर आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल काही आपल्याला काय म्हणत त्याला आक्षेप घ्यायचं कारण नाही, परंतु रसनिर्मिती पण लागेल तेवढी आहे, ती कशाला कोण नाकारते नाही. ज्ञानेश्वर महाराज इथे वेगळे पण सांगतायत की देशी भाषा आमची इतकी नागर आहे की देशीची आणि नागरपणे शांतू शृंगाराते जिणे, इतकी नागर आहे आमची भाषा, म्हणजे कदाचित संस्कृतपेक्षाही अधिक नागर, की जिच्यामुळं आम्ही संस्कृतमधला श्रेष्ठ रस कोणता मानला गेला, रसराज शृंगार. तर आम्ही आता शांतरस असा निर्माण करणार आहोत देशी भाषेमध्ये तिच्या नागरपणाच्या बळावरती, की तो शांत रस शृंगार रसाला जिंकेल, शृंगार रसाच्या माथ्यावर पाय ठेवील, असं अन्यत्र म्हटलेलं आहे कुठेतरी. लक्षात मुद्दा, देशीची नागरपणे शांतू शृंगाराते जिणे, तरी उया होती लेणे साहित्याचे. आता हे कशाच्या माध्यमातून करतोय, हे उवी नावाच्या एका छंद आम्ही निवडलेला आहे, आणि त्याच्यामुळं आता काय होईल, हे साहित्यावरती आम्ही एक आणखीन अलंकार. मग आता प्रश्न असा आला की अरे होय तुम्ही हे सगळं करताय खरं, पण हे करताना तुम्ही आता ज्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही करत आहात ती मराठी भाषा, ती तेवढी सक्षम आहे का, ती संस्कृतशी स्पर्धा करू शकेल का या बाबतीमध्ये, कशाला भांगडीत पडता या, हा नसता उपद्रव तुम्हाला कुणी करायला सांगितलंय, अशी शंका वाटेल नाही का. हे जर तुम्हाला करायचं अरे मग हे कशाला, मराठी कशाला, तर त्याच्यावरती सांगता येत नाही. आमची जी भाषा आहे ना, आणि त्या भाषेतून मी जे आता निर्माण करतोय विदग्ध रसवृत्तीचा ग्रंथ, तो कसा आहे ते सांगतायत की मूळ ग्रंथीची या संस्कृता, मूळ ग्रंथ कोणता, संस्कृत माझा भगवद्गीता, तर तो समोर ठेवला, वरी मराठी नीट पडता, आणि नंतर काय केलं आपण, तो ग्रंथ पुढे ठेवून त्याच्यातला अभिप्राय जो आहे काय म्हणत त्याला नीट वाचला, अभिप्राय मानिलिया उचिता कवन भूमी, फार महत्वाचा मुद्दा आला, कवन भूमी म्हणजे मूळ काय आहे, कवन भूमी, हे न चुजवे, सांगता नाही येणार कोणाला की मूळ ग्रंथ कोणता घेतला. म्हणजे असं आहे का काय की कदाचित ज्ञानेश्वरी हा मूळ ग्रंथ आहे मराठीतला, आणि भगवद्गीता हे त्याचं एक सार रूप सांगितलेलं संस्कृतमधला ग्रंथ आहे, असं वाटावं एखाद्याला. करतो ना आपण, संक्षिप्त करतो ना, ज्याला मोठं वाचायला वेळ नसता एवढा, अनेकांच्याकडे नसतो, त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या ग्रंथाचं एक संक्षिप्त रूपांतर, सारांश काढतो. तसं भगवद्गीता हा मराठी ज्ञानेश्वरीचा संस्कृत सारांश आहे, की भगवद्गीता नावाच्या मूळ संस्कृत ग्रंथावरचं हे भाष्य आहे मराठीमधलं, हे कळू नये. म्हणजे एखाद्या तटस्थ माणसाकडे दिले होते की त्याला माहित नाही अगोदरची भाषा कोणती आणि नंतरची भाषा कोणती, बरोबर आहे. अशाला ती मराठी शिकवली आणि संस्कृतही शिकवली तुम्ही, आणि त्याच्या पुढे दोन्ही ग्रंथ ठेवले आणि सांगितलं की यांच्यामधला संबंध काय. तर एखादा माणूस त्याच्यातला असं म्हणेल की अहो ह्या ज्ञानेश्वरी नावाच्या मराठी ग्रंथाचं हे संस्कृतमधून मला सार दिसतंय, आणि दुसरा एखादा माणूस म्हणेल की भगवद्गीता नावाच्या संस्कृत ग्रंथावरचं मला हे एक रसाळ असं भाष्य दिसतं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कवनभूमी येणं चोजवे, आणि त्याच्यासाठी ते एक दृष्टांत देतात, तो महत्वाचा आहे की जैसे अंगाचे सुंदरपणे लेणिया अंगची होय लेणे, तिथं अलंकारिले कवन कवणे हे निर्वचेना, ते असं या ठिकाणी सांगतात आपल्याला. आणि हे फारच 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 महत्वाचं वाटतं मला की काय म्हणतात त्याला, समान योग्यतेचे तर आहेत की पुढेही त्यांनी म्हटले बरं का 18व्या अध्यायामध्ये की एक सुंदर एखादी व्यक्ती असावी, स्त्री असेल पुरुष असेल, आणि त्याने दागिने घालावेत चांगले,
तर त्या दागिन्यामुळं तिला शोभा आली की काय म्हणत त्याला, ते दागिने तिच्या अंगावर शोभायला लागले, असं असू शकतं ना. म्हणजे एखाद्या, आता सौंदर्याची गोष्ट आपण करू नये, व्यक्तीच्या बाबत तर बोलूच नाही, तो विषय नाही आपला, पण अशी एक कल्पना करा घडीवर की एखाद्या अत्यंत कुरूप व्यक्ती आहे आणि तिने जर ते चांगले दागिने घातले, सुंदर दिसणारे, तर कदाचित ती कुरूप आहे ही गोष्ट जास्त ठसेल लोकांच्या मनावर. बघा, आहे ना. मग ती जर सुंदर असेल आणि दागिने पण तसेच असतील, तर मग काय परिणाम होईल की कुणी कोणाला नटवलं, दागिन्यांनी तिला नटवलं की तिनं तिच्यामुळे दागिने नटवले गेले, असा तो मुद्दा आहे. तिथं अलंकारिले कवण कवणे हे निर्वचना तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट ऐका. आणि आता हा फार महत्वाचा मुद्दा ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की त्याप्रमाणे गीता आणि ज्ञानेश्वरी हे जे दोन ग्रंथ आहेत ना, ते एकच अर्थ सांगतायत, एका भावार्थाच्या सुखासनी, एका आसनावरती बसलेले आहेत, शोभती, असं एका दोन शेजारी शेजारी बसलेले आहेत, त्यातलं कोण मूळ आणि कोण नंतर हे तुम्ही ठरवा. एका भावार्थाचे, म्हणजे तिथे आता मुद्दा आला, आणि हा फार सटल काय सूक्ष्म मुद्दा आहे की हा जो भावार्थ, भावार्थाचा अर्थ काय, भावार्थ म्हणजे आपण बोलताना आपल्या मनात जो अर्थ असतो त्याला भावार्थ म्हणतात, बोलणाऱ्याच्या मनामधला भावार्थ. आता हा भावार्थ व्यक्त करताना तो शब्द वापरतो आणि मग पुष्कळ वेळा तो भावार्थ ज्या शब्दातून व्यक्त होतो, ज्या भाषेतून व्यक्त होतो, त्या भाषेची एक भानगड आहे. काय भानगड आहे भाषेची? की भाषेतील शब्दांना अनेक अर्थ असतात. त्यामुळे एकदा त्या व्यक्तीनं आपल्या मनातला भावार्थ भाषेमध्ये व्यक्त केला की मग त्या व्यक्त केलेल्या शब्दार्थाचा, आता म्हणूयात आपण भावार्थाचा, आपापल्या पद्धतीने वेगवेगळा अर्थ लावण्याची स्वातंत्र्य अर्थ लावणाऱ्याला मिळतं. मग त्या 10 अर्थांपैकी एखादा अर्थ कदाचित त्याच्या भावार्थाशी मिळता जुळता असेल मुळातल्या वाक्याच्या, किंवा एकही नसेल, त्याचे काही सांगता येत नाही. तर हे असं व्हायला नको ना. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत की हे फार 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 सूक्ष्म असं आहे की मुळात भगवंताने जे सांगितलं संजयाला, अर्जुनाला, ते ऐकलं कुणी? संजयाने ऐकलं. सांगितलं कोणाला? धृतराष्ट्राला. मग ते शब्दबद्ध कुणी केलं? व्यासाने. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मनातला जो अर्थ आहे, जो भावार्थ आहे, तो भावार्थ व्यासांनी भगवद्गीतेत शब्दाच्या माध्यमातून प्रगट केला. म्हणजे व्यासांचा दावा काय असणार आहे की श्रीकृष्णाने जे सांगितलं अर्जुनाला तेच मी सांगतोय संस्कृतमधनं. म्हणजे आणि ते जास्त सोपं आहे ना, कारण मुळात सांगितलं ते संस्कृतमध्येच होतं आणि मी ते सांगतोय परत शब्दबद्ध करून 700 श्लोकातून, ते परत संस्कृतमध्येच आहे. मग आता काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही, जसं व्यासांनी भगवंताचा भावार्थ त्याच्या मनातलं हे संस्कृतमध्ये सांगितला, तोच भावार्थ मी आता तुम्हाला मराठीतून सांगतो, एका भावार्थाच्या सुखासनी. म्हणजे आता श्रीकृष्णाच्या मनातला अर्थ प्रगट करणारे 2 आपल्याकडं क्लेम्स आहेत, एक व्यासमुनी स्वतः आणि एक ज्ञानेश्वर महाराज. हे थोडंसं विचित्र वाटेल ना ऐकायला, पण ज्ञानेश्वर महाराजांचा तो दावा आहे. मग आता हा जो दावा आहे, तू म्हणाल की असं कसं काय, ते तर आता भाष्य करताना समोर त्यांच्या भगवद्गीता याच्यामधलीच आहे ना, संस्कृतमधलीच आहे, म्हणजे व्यासांचीच आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांना मान्यच आहे ना, त्याला आपला इलाज नाही ना, दुसऱ्या कोणी सांगितलेलंच नाही. ते समजा आणखी एखादी वर्षन दुसऱ्या कोणीतरी सांगितली असती व्यासांच्याच बरोबरीने भगवद्गीतेची, तर कदाचित त्याचाही अर्थ घेता आला असता, आधार घेता आला असता, आणि मग दोघांच्या याच्यात कोणता अधिक योग्य वाटतं ती निवाडा करता आला असता. तर तशी काही सोय नाहीये. म्हणून शेवटी व्यासांच्या शिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. पण व्यासांच्या बरोबरीने व्यासांना घेऊन पुढे जाऊन व्यासांच्याही पुढे जाऊ शकतो आपण, असा अर्थ झाला ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या एकूण दाव्यानुसार. एका भावार्थाच्या सुखासाठी, म्हणजे दोघंही एकच भावार्थ व्यक्त करतायत. एक संस्कृतमधून करतायत म्हणजे व्यासमुनी, आणि एक मराठीतून करतायत ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आईनी चोखट ऐका. आणि मग आता हे आता तुम्ही ऐका, पण मी कसा सांगतोय तुम्हाला हे परत, हे विदग्ध रसवृत्ती सांगतोय.
मग परत तिथे येत आहे उठावलिया भावा रूप. मग आता जो भाव तिथे निर्माण होतो, हे भाव जे आहेत ना तिथे, भावार्थ हा त्याचा एक अर्थ झाला एका भावार्थाचे. पण भाव शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. भाव शब्दाचा अर्थ काय असतो, रस जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा तो रस कुठल्या तरी स्थायी भावावरती आधारित असतो. म्हणजे रसनिर्मिती हा भावांच्या मधला इंटरप्ले आहे. त्यातला एक भाव मुख्य असतो, त्याला स्थायी भाव म्हणतात. जसं शांतरसाचा एक स्थायी भाव असतो, तो कोणत्या याच्याबद्दल मतभेद आहे. आणखीन कुठल्या तरी अद्भुत रसाचा एक स्थायी भाव असतो, कोणता, विस्मय नावाचा जो स्थायी भाव असतो त्याला तो भाव, आणि त्याच्यातनं हा रस निर्माण होतो, अद्भुत रस निर्माण होतो. शृंगार रसाचा स्थायी भाव रती असतो. तसं ते काय म्हणतात माहिती का, की हा जो भाव तो भाव विस्मता 11वा अध्याय जो आहे ना, उदाहरणार्थ मौन 10वा सुद्धा, इथे अद्भुत रस निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी विस्मय भाव असलाच पाहिजे. मग त्या भावाला रूप देताना आपोआपच काय होतं, रसवृत्तीचे लागे वडप, रसांची वृष्टी होते. चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. तर तिथे जो चातुर्य जे असतं ना, हे चातुर्य व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे गद्य, आणि त्या गद्याला आणखीन प्रतिष्ठा मिळाली रसांच्या मुळे, असं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जोडले आंबा तैसे, त्याप्रमाणे आता देशीयचे लावण्य, हिरोवणी आणले तारुण्य, मग रचिले आगण्य गीता तत्व. ही अत्यंत महत्वाची ओवी आहे. काय केलं म्हणतात मी, देशी भाषा म्हणजे इथे मराठी, ती सुंदर आहे. देशीयचे लावण्य, हिरोवणी आणले, ते आणलं म्हणजे हा शब्द हिरो म्हणजे काय ओरबाडून वगैरे नाही आणलेलं, देशी भाषेकडनं आणलं. आणले तारुण्य म्हणजे कोणत्या अर्थाने पहा बरं का, संस्कृत भाषा किती जुनी आहे हो. त्याही काळामध्ये संस्कृत खूप जुनी भाषा आहे, वयाच्या दृष्टिकोनातून विचार केला. आणि मराठी ज्ञानेश्वरांच्या काळात ही तरुण आहे. तर ते तारुण्य, आणि मग रचिले अगण्य गीता तत्व, आणि मग ते घेऊन हे गीता तत्व निरसतो. हे वेगळेपण आहे. आणि हे आता तुम्ही म्हणाल दिवाळीमध्ये ज्ञानेश्वरी सांगण्याचा विशेष हे आहे, औचित्य आहे, तो आनंदाचा प्रसंग आहे. दिवाळीमध्ये सेलिब्रेशनचा प्रसंग आहे. तसं हे जे आहे ना, हे भाषेचं सेलिब्रेशन आहे. हे एवढा चांगला आनंद देणारा ग्रंथ आपल्या भाषेमध्ये असणं आणि तो आपल्याला वाचायला मिळणं, हे नक्कीच मला असं वाटतं की उत्सवाचा, समारंभाचा अशा प्रकारचा भाग आहे. आणि तो त्याच्यामध्ये आपण अशी रसनिर्मिती त्यांनी केलेली, आपण ते सगळं करू शकतो. उठावल्या भावाचे रूप वगैरे वगैरे वगैरे. आणि मला सांगायचा शेवटचा मुद्दा कोणता होता, सुरुवातीला मी फक्त त्याचा एकदा उल्लेख केला, परत तो करतो आणि थांबतो, की या पद्धतीने ज्ञानेश्वरी सांगता आली पाहिजे, सांगितली गेली पाहिजे, असं पहिल्यांदा दादा महाराजांनी सांगितलं. हे त्यांचं महत्व आहे. त्यामुळे तिथे रसनिर्मितीला स्थान आहे, विदग्ध रसवृत्तीला स्थान आहे. इतरत्र तशा पद्धतीने नाही कोणी तो प्रयोग केला. त्यांनी ते सगळी रसवृत्ती बाजूला ठेवून दिली. आता आपल्याला काय घेणे, आपलं वैराग्य वगैरे, आपण साधन चतुष्टय संपन्न आहोत, आणि त्या पद्धतीने लोकांना लवकरात लवकर कसा मोक्ष मिळेल हे पाहिलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने ते सांगायला गेली. हा त्याच्यातला मुद्दा आहे. तर याच्यातला विदग्ध रसवृत्ती हा जो शब्द आहे ना, तुला माहितीसाठी सांगतो, याच्याकडे पहिल्यांदा लक्ष कोणाचं गेलं माहिती आहे, ते लक्ष जाऊन त्यांनी काय फार चांगली गोष्ट केली अशाचा भाग नाही, त्यांनी गडबडच केली. मराठीमध्ये फार चांगले म्हणजे ते होते मुळात संस्कृतचे स्कॉलर, इंग्रजीचे स्कॉलर, त्यांचं इंग्रजी आणि संस्कृतमध्ये MA होते, मराठीत नव्हते. पण कदाचित त्यावेळेला त्यांना वाटलं पण नसेल, पण त्यांनी नंतर मराठी भाषेमध्ये खूप ग्रंथनिर्मिती केली, खूप लिहिलं. त्यांचा PhDचा प्रबंध ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती, आणि त्यांचं नाव डॉक्टर राशन वाळिंग. तर त्यांनी काय प्रश्न उपस्थित केला माहिती का, आणि हा वेळेपणाच होता ना, की ज्ञानेश्वरी हे काय, हे काव्य आहे की तत्वज्ञान आहे. ते ज्ञानेश्वर महाराज दोघांच्या मधलं भेद मिटवायला बघतात, संपवायला बघतात, की काव्यातून तुम्हाला तत्वज्ञान सांगता येतं. आणि हे परत विचारतात प्रश्न की, आणि मग सांगतात नाही नाही हे काव्य आहे पहिल्यांदा आणि मग तत्वज्ञान आहे.
असं नाहीये मुळात. एकच आहे, कावीळ आहे आणि तो तुम्हाला तशा पद्धतीने पाहण्याची. त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण, लागेल तेवढी उदाहरणं वगैरे देऊन. त्या काळात तो प्रबंध घातला. त्याचं पहिल्यांदा प्रकाशन म्हणजे प्रसाद मासिकात ते पहिल्यांदा छापून आलं, दिवाळी अंकात एखाद्या. नंतर त्याचं कदाचित पुस्तकही झालं बहुतेक. तर असे निरर्थक वाद आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी केले. याचं कारण काय माहिती का, की ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी सांगण्याची पद्धत प्रथा होती त्यांनी ती या चुकीच्याच पद्धतीने म्हणून मी सांगितली. त्याच्यातला एक भाग बाजूला ठेवला, एकच फक्त सांगितला. तेव्हा हे सगळं रिस्टोअर व्हायला पाहिजे, परत जागेवरती आणलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी या दिवाळीची संधी, आजच्या पाडव्याची संधी आपली आणि योग्य ठिकाणी सांगितलं. कारण हे सगळे हे महाराजांच्या परंपरेतले आपण सगळी मंडळी आहात. आणि ते सांगून झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या नवसंवत्सराच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. श्री ज्ञानदेव तुका